हॅलो नर्सिंग ऍस्पिरंट, मी चैतन्य बडगुजर आणि आजचा आपल्या एमसीक्यू सिरीजचा क्वेश्चन आहे द मोस्ट कॉमन अॅनाटॉमिकल पोझिशन ऑफ द युटेरस इज. आता सिंपल लक्षात ठेवा, अँटी मीन्स फॉरवर्ड फॉरवर्ड डिरेक्शन आणि रेट्रो मीन्स बॅकवर्ड डिरेक्शन आणि तसंच व्हर्जन मीन्स टिल्ट झालेला आणि फ्लेक्जन मीन्स बेंड झालेला. तर जसं आपण बुक्स मध्ये युटेरस बघतो तसं ऍक्च्युअल मध्ये बॉडीत नसतं. तर युटेरस कसं असतं, सपोज हे युटेरस, त्याच्या पुढे ब्लॅडर आणि इकडे आपलं रेक्टम. आता अँटीव्हर्जन आणि अँटीफ्लेक्शन म्हणजे काय? तर अँटीव्हर्जन म्हणजे युटेरस जे आहे ते थोडे पुढे टिल्टेड असतं इन रिलेशन टू व्हजायना, म्हणजे युटेरस आणि व्हजायनल ऍक्सिस जे आहे त्याच्यात 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजे युटेरस आणि व्हजायना मध्ये एक 90 डिग्रीचा अँगल तयार होतो, त्याला आपण म्हणतो अँटीव्हर्जन. आता अँटीफ्लेक्जन बघूया. तर अँटीफ्लेक्जन मध्ये जे आहे, युटेरसची बॉडी असते ती बेंड झालेली असते ओव्हर सर्व्हिक्स आणि त्याच्यात एक अँगल क्रिएट होतो सर्व्हिक्स आणि युटेरसच्या बॉडी मध्ये तिथे, तर तो असतो 120 डिग्री. त्याला आपण अँटीफ्लेक्जन असं म्हणतो. आता रेट्रोव्हर्टे आणि रेट्रोफ्लेक्स म्हणजे काय? तर सेम ॲज अँटीव्हर्जन आणि अँटीफ्लेक्शन, फक्त इतकं आहे की रेट्रोव्हर्टे मीन्स टिल्टेड बॅकवर्ड टुवर्ड्स स्पाइन आणि रेट्रोफ्लेक्स म्हणजे युटेरस जे आहे ते बेंड होतं ओव्हर सर्व्हिक्स इन बॅकवर्ड डिरेक्शन. तर आता तुमचा आन्सर काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि थँक्स फॉर वॉचिंग.